महागातल्या हॉटेलमध्ये राहायला गेल्यावर तिकडचं सामान चोरी करून घरी आणलंय का? दिसणार सगळ्यांना. हो. मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, त्याची उत्तर तुम्हाला येस और नो मध्ये द्यायचे आहेत, ठीक आहे? आणि हे तुमच्या कॉमेडीशी आणि हास्यजत्रेशी रिलेटेड, ठीक आहे? चला, पहिलाच प्रश्न. आजूबाजूला तुमचा कॉमेडी सुरू असताना तुम्ही कधी सिरियस होऊन बसला आहात का? म्हणजे रिहर्सलच्या वेळेस की इन जनरल. हो, का? कारण आमच्या सोबत स्किटचं बघणं नसतं ना. त्यांचं चांगलं झालं की आम्हाला असं असतं की अरे ह्याच्यापेक्षा आता आपल्याला चांगलं करावं लागेल, त्याच्यामुळे. तू? हो बऱ्याचदा. कारण एकतर आधी स्किट आमचं झालं असेल आणि ते वाईट झालं असेल तर ते विचार चालू असतात डोक्यात, आणि नंतर होणार असेल तर बापरे आमचं इतकं कमाल चाललं, आपलं कसं होणार, असे विचार चालू असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्याचं काम करता, ठीक आहे? तर सिरियस प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, तर त्या सिरियस प्रसंगांमध्ये तुम्ही कधी हसला आहात का? हां, हसलोय. म्हणजे स्किटमध्ये कधी कधी काही काही गोष्टी अशा घडतात ना की ते आम्हाला कळतात, मग आम्ही हसतो त्या गोष्टीबद्दल. एखादं काही झालं असेल तर कोइन्सिडन्स. तू? हो हसले, पण मी खूप कंट्रोल करते हसायला येऊ नये म्हणून, पण माझ्या नजरेत दिसतं की मला खूप हसू येते. स्किटचं रिहर्सल सुरू असताना कधी ओरडा पडलाय का? भरपूर वेळा. कोण सगळ्यात दोघांमध्ये सगळ्यात जास्त ओरडा कोण खातं? मी. का? कारण एकतर नाही माझं पहिलं तर एकतर पाठांतराचं लोच आहे, आणि दुसरं म्हणजे मला सर म्हणतात की भाषेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, भाषेची मैत्री कर. बरं, तर मी पण खाल्लाय ओरडा, कारण एकतर स्किट फॉर्मॅटमध्ये माझी इथे हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वात सुरुवात झाली, त्यामुळे थोडंसं ओपन अप व्हायला आणि खूप लाऊड करायला वगैरे मला तितकं जमत नव्हतं. सो त्यासाठी सचिन गोस्वामी सर, मोठे सर यांचा ओरडा, प्रेम वजा ओरडा असा खाल्लाय. आणि गौरववर सगळ्यांचं खूप जास्त प्रेम आहे म्हणून तो जास्त ओरडा खातो. हे खूप चांगलं आहे. स्किट प्रेझेंट करत असताना किंवा रिहर्सल करत असताना कधी जांभळ्या आवरल्या आहेत का स्वतःच्या, की मला टाईप ऑन स्क्रीन पण आम्ही हे करतो. आता ते खरं असतं. कारण इथे चालू असतं ना, स्किट चालू असतं आणि बरोबर कॅमेरा समोर बसलेलं असतो ना, त्याच्यामुळे वा असं होतं. तू आवरला? नाही, मला म्हणजे समोर काहीतरी चालू असेल तर मला नाहीच, म्हणजे झोप किंवा असं काही लक्षात नाही. हां. तुम्ही सेल्फी एडिक्ट आहात का? नाही, मी अजिबात नाही. हो 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 हो. कधी पाऊट करून सेल्फी काढलाय का? नाही. हो मी करतो. तू रसिका? हो म्हणजे मला गौरवकडनं बघायचं कसं असतं पाऊट. मी तुमची रिहर्सल बघितली, त्याच्यामध्ये एक सीन आहे पाऊटचा. कमाल कमाल. जर तुम्हाला सेल्फी काढता येत नसेल आणि पाऊट करून सेल्फी काढता येत नसेल तर तुम्ही गौरवकडनं लेक्चर्स घेऊ शकता, तो तुम्हाला नक्की शिकवेल, ठीक आहे? पुढचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येस और नो मध्ये द्यायचं आहे. मी माझ्या टीचरच्या प्रेमात पडलो आहे. नो. म्हणजे प्लीजच. हा, खरंच नाही, मी नाही, खरंच नाही. तर नाही, म्हणजे आता अगदी टीचर, आता जर म्हटलं की जिम ट्रेनर पण आपले टीचर असतात तर हो, ट्रेनर पण आपले टीचर हो, मग हो. बघ किती ऑनेस्ट अँटीने किती चांगलं उत्तर दिलं. बरं, एक शेवटचा प्रश्न. महागातल्या हॉटेलमध्ये राहायला गेल्यावर तिकडचं सामान चोरी करून घरी आणलंय का? दिसणार सगळ्यांना. हो. मला सांग ना, कुठून काय काय आणलंय? आम्ही एक नाटक करत होतो, तर आमचा इंदोरला प्रयोग होता, आणि ना ही दिसणार आहे का? दिसणार म्हणजे? तर ना मी आणि माझा मित्र, ते डिझायनर अशी बेडशीट होती आणि खूप छान होती ती. त्याच्यावर मोर नाही म्हणजे बेडशीट असं ते घरी करून ठेवलेली होती, त्याच्यावर मोर पीस वगैरे सगळं असं होतं. तर ते डिझाईन बघितल्यानंतर आमच्या दोघांचं असायला की दोघांनी एकमेकांकडे बघितलं, ढापूया का काय. आणि जेव्हा पॅकअप झालं तेव्हा तिथं नव्हती. एक त्याच्या मागे कळलं त्या बेडशीटचं काय झालं. अंगवाग्याची चादर असते ना ती अशी, त्याचा भरपूर चांगला मोरपीस वगैरे होता, आणि ती फार अशी म्हटलं अरे यार इतकी सुंदर. आमच्या दोघांचं झालं की यार एवढी सुंदर चादर आपण अशी ठेवलेली, काय करूया. म्हटलं चला घेतली. आणि क्या बात. रसिका? मला शॉवर कॅप आवडतात. तुला पण ना, सो त्या उचलते मी. आणि हे आता हॉटेल गोष्ट आहे की जे विकत गेलं त्याला वेळ असतो. हो,
आणि त्या अशा समोर दिसत चला उचलूया. सो बेडशीट आणि शॉवर कॅप लक्षात ठेवा तुम्ही.